आज या ठिकाणी आपण साळुंके या कुटुंबाच्या घरासमोर आहे. पाठीमागे आपण बघतोय हा ते 12 ते 13 जनावरांचा गोठा आहे. साळुंके कुटुंबीय गेले 9 महिन्यापासून खडी क्रेशर, अवैध खडी क्रेशर आणि उत्खननासाठी प्रशासनाकडे, तहसीलदार असेल, गौण खनिज असेल, ग्रामपंचायत असेल, तहसीलदार असेल, प्रदूषण वायुमंडळ असेल, यांच्याकडे व्यवस्थितरित्या पाठपुरावा करत आहे. ते पाठपुरावा करत असताना त्यांनी त्याचे 2-2, 3-3 स्मरणपत्र दिलेले आहेत आणि त्या स्मरणपत्राच्या अनुषंगाने गेल्या 26 तारखेला या ठिकाणी तहसीलदारांच्या पत्रानुसार सर्कल मॅडम, खराटे मॅडम यांनी संबंधित तक्रारदार याला पत्र देऊन या खनिजावरती पंचनाम्यासाठी बोलवलं होतं. ते बोलवल्यानंतर त्याला त्या ठिकाणी मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर त्यांनी रितसरपणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावरती विरोधी पार्ट्यांनी 26ला भांडण झालं. 26ला भांडण झाल्यानंतर त्यांच्यावरती ह्यांनी गुन्हा दाखल केला. ह्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर हे कुटुंबीय घरी आलं. घरी आल्यानंतर विरोधी जे फिर्यादी आहेत त्यांनी 30 तारखेला ह्यांच्यावरती जो 40 लाख रुपयाची खंडणी मागितली किंवा चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे, तो गुन्हा दाखल केल्यानंतर हे कुटुंब जे आहे ते 4 दिवसापासून निघून गेलेलं आहे. ते कुटुंब कुठं गेले, काय गेले याची कुठलीही कल्पना ग्रामस्थांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नाही आहे. आज या ठिकाणी त्यांचे जे 10-12 जनावर आहेत त्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी किंवा धार काढण्यासाठी जी लोक येतात त्यांना इथं सहआरोपी केलं जाईल अशा प्रकारची दमदाटी केली जाते. त्या अनुषंगाने ह्या मुक्या प्राण्यांनी काय गुन्हा केलेला आहे? गुन्हा केला असेल, साळुंके कुटुंबाने केला असेल, शासन त्यांना द्यायची ती सजा देणं. पण ह्या मुक्या प्राण्यांना जर आपण वेठीस धरत असलो आणि त्यांचे जर जीवन मरण्याचा प्रश्न होत असेल तर नक्कीचपणे हे बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि याची प्रशासनाने आणि कायदेशीर रूपे दखल घेऊन ह्या जनावरांची सोय लावा. ते साळुंके कुटुंबीय कुठं आहे त्यांनाही शोधून समोर आणा. जे काय ह्याच्यामध्ये खडी क्रेशरच्या माध्यमातून जे दहशत गावामध्ये माजवली जाते आणि आज गाव जे दहशतीखाली वातावरण आहे त्या दहशतीमधून भविष्यात खूप मोठा गंभीर स्वरूपाचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक साहेब आणि तहसीलदार यांना या संदर्भात गेल्या 8 दिवसापूर्वी पत्र दिलेले आहेत. त्यांच्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे. पण निश्चितपणे कुठेतरी ह्या साळुंके कुटुंबियावरती अन्याय होत आहे हे दिसून येत आहे. या संदर्भात प्रशासनाची दखल घेऊन योग्य ती भूमिका आणि त्या योग्य त्या कुटुंबाला न्याय देण्याची प्रक्रिया पार पाडावी ही मी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करत आहे. माझं नाव भाग्यश्री दत्तात्रय गाडे. मी संदीप साळुंके यांची मामी आहे आणि त्यांना आम्ही 2-3 दिवसापासून कॉल करतोय. आमचा दररोज कॉल असतो आणि असं होतच नाही की कधी कॉल होत नाही. तर 2-3 दिवसापूर्वी कंटिन्यू कॉल करतोय, त्यांचा फोन लागत नाही. फोन लागत नाही सारखं. मग आम्ही इथं आलो तर त्यांच्या म्हणजे सगळे बांधकामाचे सगळे दरवाजे वगैरे लॉक होते. तर आम्ही विचारपूस केली शेजाऱ्याचं, त्यांनी पण कोणी काय सांगितलं नाही आम्हाला. आम्ही इथं गोट्यात आलो होतो. गोट्यात पण गायांची दूध नाही काढली, त्यांना पाणी वगैरे ठेवलेलं नाहीये. लहान लहान वासरं पण खूप ओरडत आहेत. तर गायांची सगळी दूध त्या सडातून सगळं निघत आहे. तर नाही का, मग तसंच आहे अजून. ते काही केलेलं नाही. तर काय झालंय, ते कुठे गेलेत, काय झालंय, काहीच माहीत नाहीये. त्यांच्यावर काय खोटे आरोप कसले लागलेत, काही माहीत नाही आम्हाला. तर असं का मी म्हणते नाही का, तर त्यांच्यावर खूप गुन्हा दाखल केलेला आहे. खोटा कसला केलाय काय, तर त्यांच्या खूप दिवसापासून ते सारखे म्हणतात नाही का, आम्ही टेन्शनमध्ये आहोत, टेन्शनमध्ये का आहोत. तर त्यांचे एवढं मोठं त्यांनी खूप कष्टातून खूप मोठं घर बांधलेलं आहे. तर त्या घराला सुद्धा त्या भिंतींना सगळे आतून चिरा वगैरे फुललेले आहेत नाही का. तर असं नाही होऊ नाही मी म्हणते कोणाच्या बाबतीत. अभिजित अरुण खराडे, मी हिंगणेगाडाचा रहिवासी आहे. आमची आई इथली सदस्य आहेत. आम्ही मागच्या 8-9 महिन्यात एक बरेच विषय, स्टोन क्रशरचा विषय आमच्या गावात एक माजतोय. इथं आमचे ग्रामसेवकनी काय काळीमिरी करून काय व्यावसायिक लोक आहेत आपले आसपासचे परिसरातले, त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून आमचे इथले ग्रामसेवक सोमनाथ थोरात यांनी त्यांना NOC देऊन त्यांना इथं आमच्या गावात जे आम्ही शांती गुणगोविंदनी आम्ही सगळे जे राहत होतो आमच्या गावात, तर आमच्या सगळ्यांच्यावरती एक लई मोठं संकट उभा केलं आहे. हे संकट काय प्रकारचं आहे ते मी सांगतो की ह्यांनी इथं आमच्या गावात क्रशर व्यवसायाला NOC देऊन टाकले आणि ते परस्पर दिलेले आहेत. आता आम्ही हे सगळी गोष्ट आमच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर 26 जानेवारी 2026 ह्या वर्षीची म्हणजे वर्षाची सगळ्यात मोठी जी ग्रामसभा असते, ते ग्रामसभामध्ये आमच्या सगळ्या गावकऱ्यांना आम्ही ही गोष्ट कळवली की असं प्रकारचं व्यवसाय आपल्या गावात येतं आहे. तर ह्याचा आपण विरोध करायचा का, ह्याच्या बरोबर जायचं आहे का, किंवा आपण हे व्यवसाय आपल्याला चालेल का आपल्या गावात. तर हे गोष्टीचा अख्ख्या गावाने एकमताने 26 जानेवारीचे ग्रामसभेत विरोध केला, विरोध दर्शवला, ज्याचा व्हिडिओ रेकॉर्ड आहे. आणि जे सगळे प्रोसिडिंगमध्ये आम्ही ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतनी ओढून घेतले, तेच प्रकारे आमचे जे सरपंच आहेत मोहिनी खराडे, त्यांनी हे व्यवसायाचा किंवा हे प्रकारचे खनन काम किंवा स्टोन क्रशरचा विरोध दर्शवला आणि त्याच्या संबंधित
आम्ही सगळे पत्रव्यवहार तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, तेच प्रकारे पोलीस चौकीतही कळवलं की हे आम्ही ह्यांच्या विरोधात जेव्हा जातोय त्यावेळेस हे स्टोन क्रशरवाले किंवा मायनिंगवाले हे लोक आमच्यावरती परत उद्या अडचण निर्माण करू शकतात. ही सगळी गोष्ट कळत असताना पण आज विषय असा झाला आहे की मागच्या 8-9 महिन्यापासून जे लढा आम्ही देतोय हे स्टोन क्रशर आणि सगळ्या व्यवसायाच्या विरोधात, आत्तापर्यंत प्रशासनाने ह्याच्या विरोधात खास काही जास्त केलेलं नाही आहे. तर आत्ता तरी पण आम्ही प्रशासनाची एक गोष्टीवरती आम्ही प्रदूषण महामंडळाची एक गोष्टीचा त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला, ज्याचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी DP जगताप त्यांनी जे स्टोन क्रशर इथं टाकलेला होता त्याच्या विरोधात त्यांनी त्यांचा निकाल देऊन त्वरित त्यांनी थांबवावे असं त्यांनी आम्हाला कागद दिले. पण ते कागद दिले असताना पण त्यांना नोटीस दिले असताना पण ते अजून पण आज रोजी जुलै आला आहे, तर जुलै आज 3 तारीख आहे, तरी आज पण ते प्लॅन्ट चालू आहे. त्यांचं खाणीचा जे भाग आहे तो पण आज चालू आहे. तर ह्याच्यावर प्रशासन अजून पण त्याच्यावरती काय कारवाई करत नाही. आम्ही प्रदूषण महामंडळाकडे जात असताना तिथं आम्हाला परत कळवलं गेलं की तहसीलदार साहेबांनी ह्याच्यावरती कारवाई करावी. तर आम्ही तहसीलदार साहेबांनाही ह्याचं सगळं पाठपुरावा करून त्यांना कागद दिलेत, तरी संबंधितावरती काही अजून कारवाई झाली नाही. तर आम्ही सगळे ग्रामस्थांच्या वतीने आज आपली मागणी करतो की कृपा करून आम्हा सगळ्यांना ह्याच्यावरती न्याय द्यावे आणि हे त्वरित हे सगळे जे क्रशर आहे DP जगतापच नाही तर इथं आमच्या इथं लवणमाळ्यात पण एक विषय मोठा आलेला आहे. आता सगळे ग्रामस्थांचा विषय काय आहे की इथं कुठल्याच प्रकारचं क्रशर नको आहे आम्हाला बाकी इतर उद्योग असले तरी आम्हाला त्याची अडचण नाही आहे, पण जे असले कुठलं जे उद्योग आहे जेणेकरून सगळे आमच्या लोकांचं इथं राहणंच अवघड होत असेल तर तसल्या प्रकारचं आम्हाला व्यवसाय नको आहे इथं. तर ह्याचे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेत. एक आमचे लवणमाळा आहे, त्या लवणमाळ्याच्या वरती 379 नंबरचे गटामध्ये पण असंच चुकीचे ग्रामसेवकनी हे दिलेत, परमिशन दिलेले होते, NOC दिली ग्रामपंचायतची. तर त्या गोष्टीचाही आम्हाला पूर्णपणे विरोध आहे. आणि हे दोन्ही प्रकारचे जे खाणे आहेत त्यातलं एक तर आता कायदेशीर बंद आहे आणि दुसरं पण जे आहे लवणमाळ्याच्या वरचं 379 वरचं गटातलं जे परमिशन दिले आहेत त्याच्याही कागदांचे आम्ही सगळे पाठपुरावा केलेला आहे. परत पण करू आम्ही, पण संबंधितावरती कृपा करून आमच्यावरती तेवढं एक काम करा आणि आमच्यावरनं ते एक मोठं संकट जे आहे ती बाजूला करा अशी आमची मागणी मी आपल्या मीडियाच्या मार्फत करतोय. वारंवार मी तुमच्याशी आपल्याशी ग्रामपंचायत मार्फत आणि व्यक्तिगतही आम्ही त्यांच्याशी आम्ही हे शासनाशी आम्ही मागणी केली आहे की आम्हाला हा व्यवसाय नको आहे आणि प्लीज त्याच्यावरती कारवाई व्हावी असंच आम्ही एक ग्रामस्थ म्हणून. मी प्रकाश सत्यवान गायकवाड, हिंगणेगरा ग्रामपंचायत सदस्य. आज आमच्या गावात बेकायदा उत्खननच्या माध्यमातून बरेच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या उत्खननाच्या माध्यमातून ज्या संबंधित कुटुंब आहेत, जे साळुंके कुटुंबीय, त्यांना त्रास होत होता आणि त्या त्रासाच्या विरोधात त्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. ते न्याय मागण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित लोकांनी त्यांच्यावरच उलट कारवाईचा किंवा बनावट गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. भले त्यांनी काही गुन्हा केला असेल नसेल ते कायद्याने सिद्ध होईल, त्यांना शिक्षा होईल नाही होईल तो कायद्याचा भाग आहे. पण आज ते कुटुंबीय घरदार सोडून भीतीनं घरदार सोडून गेलेलं आहे. त्याचा दुष्परिणाम असं झाला आहे की त्यांचे 10-12 जनावरं आज चाऱ्या वाचून पाणी वाचून उपाशी आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज ते जनावरं मरण्याच्या अवस्थेत आहेत. हे कशामुळे होतं आहे? तर हे बेकायदा उत्खनन यांना न्याय मागण्यासाठी जे कुटुंब मागच्या 3-4 महिन्यापासून झगडतं आहे त्याचा दुष्परिणाम हा झालेला आहे. म्हणजे आमची त्या माध्यमातून एकच विनंती आहे की ह्या उत्खनन असेल त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करावा आणि हे जे बेकायदा खाणीचे आहे प्रकरण ते बंद व्हावं अशी मी आपल्या सर्वांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो.